तर काळेवाडी मध्ये नेमकं कुठे आग लागलेली आहे, किती गोडाऊन याच्यामध्ये जळून खाक झाले आणि आगीचं कारण नेमकं काय आहे आणि ज्या ठिकाणी ही आग लागली ते गोडाऊन अधिकृत होते की अनधिकृत होते? याच्यामध्ये आम्हाला जेव्हा कॉल आला फायर डिपार्टमेंटला, मग त्याच्यानंतर आमच्या फायरच्या व्हेकल जे आहेत तातडीने या ठिकाणी रवाना झाल्या. इथे जवळपास 6 शेड आहेत की जे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये काही स्टिचिंग असेल, काही पत्रवळ्याचं दुकान असेल, काही किराणा माल असेल, काही केबलचं शेड असतील, अशा प्रकारचे 5-6 शेड आहेत या ठिकाणी. आल्यानंतर आपले पालिकेचे जवळपास 14 वाहनं आणि इतर जवळपास 7 वाहनं असे 21 वाहनं या ठिकाणी लगेच तातडीने उपस्थित झाले आणि फायर विझवणं जे काही आग विझवण्याचं काम आहे ते तातडीने केलं. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 4 शेडमध्ये ते 5 शेडमध्ये विझवण्याचं काम झालेलं आहे. 1 ते 2 शेडमध्ये अजूनही थोडीशी स्मोल्डरिंग चालू आहे, ती पण आमची कार्यवाही चालू आहे याच्यामध्ये. आणि निश्चितच याच्यामध्ये काही भाग जो आहे तो केबल वगैरे असल्यामुळे स्मोल्डरिंग थोडा वेळ चालू राहील, पण आम्ही त्याच्यावरती नियंत्रण तातडीने मिळवून टाकू आणि याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर, हा जो सगळा भाग आहे हा निवासी भाग आहे. अशा या ठिकाणी जे गोडाऊन होते किंवा काही फॅक्टरी होते याला परवानगी दिली होती का महापालिकेने? नाही, निश्चितच अशा प्रकारच्या जे शेड आहेत याच्या ठिकाणी परवानगी रेसिडेन्शियल भागामध्ये जनरली आपण दिली जात नाही. मग अशा प्रकारचं जे काही आपण मागं पण आपण सांगितलं होतं की या सगळ्या प्रकारामध्ये सर्वेक्षण चालू आहे आमचं, आणि सर्वेक्षण चालू असताना आम्ही तळवडे आणि कुदळवाडी चिखली भागामध्ये जवळपास 10 प्रॉपर्टी सील केलेल्या आहेत अशा प्रकारचं. आता तिकडचा जो आमचा जो सर्व्हे आहे आणि सील करण्याची कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती आमची एक प्रायोरिटीमध्ये झाल्यानंतर ह्या भागामध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारच्या या प्रॉपर्टीजवरती आपण ऑडिट करणं असेल, त्याचं फायर कंप्लायन्स करणं असेल आणि जर गरज लागल्यास तर सील करण्याची प्रक्रिया असेल, ही पण आपण तातडीने करून घेऊ. सर, गुन्हा दाखल करण्यात येईल का आणि आगीचं नेमकं कारण काय होतं, कशामुळे आग लागली होती? नाही, ह्याच्यामध्ये आगीचं अजून अद्याप स्पष्ट नाहीये, पण एक जनरली जे लक्षात येतंय त्याच्यावरून असं कळतंय की ती एकतर जे पत्रवळ्या आहेत त्या ठिकाणी एक कुठंतरी इलेक्ट्रिकचं स्पार्कल झालं असू शकते आणि त्याच्यावरनं ती आग सगळीकडे पसरलेली आहे. सर, जे याच्यासाठी जबाबदार आहे त्यांच्यावरती काही पालिका गुन्हा वगैरे दाखल करेल? नाही, निश्चितच याच्यावरती आता बोलणं योग्य राहणार नाही, पण आमची एकदा त्याच्यामध्ये हे कोणामुळं आणि कसं झालं एकदम स्पष्ट झाल्यानंतर आम्ही निश्चितच त्याच्यावरती एक कठोर कारवाई करू.